नमस्कार मित्रांनो, राजा बाबू या यूट्यूब चॅनलवर आताच एक नवीन गाणं आलेलं आहे। या गाण्यात मुख्य भूमिका पार पाडणारी ॲक्ट्रेस म्हणजेच प्रिया भोये। एका यूट्यूब व्हिडिओमध्ये मिळालेली संधी ती लोकांच्या दिलावर राज्य करण्यात कामयाब झालेली सर्वांची लाडकी यूट्यूब कलाकार प्रीतीची संपूर्ण जीवन कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तिने पहिल्यांदा कोणत्या गाण्यात काम केलं होतं, ती कुठे राहते, तिचं लग्न झालं आहे का, असा अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायला मिळतील। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर छोटीशी विनंती, या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग जाणून घेऊया प्रीती भोयेची जीवन कहाणी। मित्रांनो, प्रीती भोयेचा जन्म पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पाली या गावात झाला। प्रीती भोयेला लाडाने पीयू किंवा प्रिया या नावाने सुद्धा हाक मारली जाते। 2025 नुसार प्रीती सध्या भिवंडी येथे राहते। प्रीतीला ट्रॅव्हलिंग, मॉडेलिंग आणि ॲक्टिंगची आवड आहे। कॉलेजमध्ये असताना ती कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक यांच्यामध्ये भाग घ्यायची। यामुळेच तिला डान्सिंग आणि ॲक्टिंगची आवड निर्माण झाली। येथूनच तिने डान्सिंग आणि ॲक्टिंगमध्ये तिचं करिअर करायचं ठरवलं। तिच्याकडे स्किल्स तर होत्या, पण संधी मिळत नव्हती। पण लवकरच तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार होती। मित्रांनो, प्रीतीला पहिली संधी मिळाली ती म्हणजे वाह वाह म्युझिक या यूट्यूब चॅनलकडून। 13 डिसेंबर 2019ला या यूट्यूब चॅनलवर एक गाणं अपलोड झालं, ज्या गाण्याचे नाव होतं विक्रमगडचा मी ड्रायव्हर। या गाण्यात प्रीती भोयेचा पहिला लूक पाहायला मिळाला। या गाण्यामध्ये तिने राजेश मासमारे यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती। या गाण्याला बघता बघता खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि काही महिन्यातच या गाण्याने मिलियनचा आकडा देखील पार केला। सध्या या गाण्याने 3.2 मिलियनचा आकडा पार केलेला आहे। या गाण्याची एक झलक पुढे दाखवत आहे। या गाण्यानंतर प्रीती भोयेचा फॅन बेस तयार होऊ लागला आणि हळूहळू प्रीती भोये पालघर जिल्ह्यामध्ये फेमस होऊ लागली। पण प्रीतीच्या आयुष्याला खरा टर्न मिळाला ते म्हणजे विशाल ब्रदर्स या यूट्यूब चॅनलवरील लांब लांब केस या अल्बम सॉन्गमधून। या गाण्याने आत्तापर्यंत 32 मिलियनचा आकडा पार केलेला आहे। पुन्हा मित्रांनो, या गाण्यामध्ये तिने राजेश मासमारे यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती। या गाण्यानंतर विंचू चावला, चांदनी रात, पोसे आलो घराकड, नाच मी चांदनी रात, रात राणी, तुझा माझा आहे, जोडा झक्कास असा अनेक गाण्यांमध्ये तिने काम केलं आणि अनेक गाणी मिलियन्समध्ये गेली। मित्रांनो, अनेकांना प्रश्न असतो की प्रीतीचं लग्न झालं आहे किंवा नाही, तर ते जाणून घेण्याअगोदर प्रीतीच्या सोशल मीडियाबद्दल जाणून घेऊया। तर जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर प्रीती भोये ऑफिशियल सर्च केलं तर तुम्हाला हे यूट्यूब चॅनल मिळेल। या यूट्यूब चॅनलवर फक्त एक व्हिडिओ आहे जो 2 वर्षांपूर्वी अपलोड केला होता। तर मित्रांनो, हाच प्रीती भोयेचा यूट्यूब चॅनल आहे, पण ती सध्या या चॅनलवर ॲक्टिव्ह नाही। प्रीतीच्या इन्स्टा अकाउंटवर 2 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झालेले आहेत। ती तिच्या इन्स्टा अकाउंटवर नवनवीन गाण्यांचे अपडेट्स, स्टोरी आणि पोस्ट अपलोड करत असते। तर तुम्हाला प्रीती आवडत असेल तर तिच्या इन्स्टा अकाउंटला फॉलो नक्की करा। तर मित्रांनो, प्रीतीच्या मॅरेज लाईफबद्दल बोलायचे झाले तर तिचे अजून लग्न झालेले नाही आणि तिचा बॉयफ्रेंड आहे किंवा नाही याची माहिती सुद्धा मिळालेली नाही। प्रीतीबद्दल अजून तुम्हाला काही माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि पालघर जिल्ह्यातील कलाकारांचे बायोग्राफी व्हिडिओज पाहण्यासाठी पालघर स्टार्स या सिरीजला फॉलो नक्की करा। चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक तर केला असेलच। पायल वरठेची संपूर्ण जीवन कहाणी जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर क्लिक करा आणि जाणून घ्या पायल वरठेची जीवन कहाणी।